नमस्कार. पुन्हा एकदा मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि शाळा म्हटलं की प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो, आज माझ्या मुलाच्या डब्यासाठी हेल्दी आणि चविष्ट असं काय बरं बनवू? तर आज आपण खास मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर काही हलकं-फुलकं खायचं असेल, तर भरपूर सारं प्रोटीन असलेले, पौष्टिक आणि चविष्ट असे कबाब कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. आता हे कबाब बनवायला फार सोपे आहेत. अगदी झटपट तयार होतात. विशेष म्हणजे आपण हे डीप फ्राय केलेले नाहीत, मस्त असे शॅलो फ्राय केलेले आहेत. त्यामुळे अजिबात जास्तीचं तेलसुद्धा लागत नाही. त्यासोबतच अगदी झटपट तयार होणारी थंडगार आणि चविष्ट अशी दह्याची चटणी देखील बनवून दाखवलेली आहे. आता हे कबाब तयार करण्यासाठी मी जे काही सर्व साहित्य वापरलेलं आहे ना, ते अगदी पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही जर हे कबाब तुमच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी दिले ना, तर त्यांना भरपूर सारं ह्यामधून प्रोटीन भेटणार आहे. आणि एकदा का मुलांनी हे कबाब खाल्ले, की आठवड्यातून "आई मला 2 वेळा हाच नाश्ता दे" असे बोलतील, इतके हे चविष्ट तयार झालेले आहेत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. भरपूर प्रोटीनयुक्त, चविष्ट आणि पौष्टिक असे कबाब तयार करण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी घालायचं, अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी जे आहे ना मस्त असं उकळून घ्यायचं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये ना आपण 1 वाटी सोयाबीन घालणार आहोत. सोयाबीन घालून आज आपण ही टिक्की किंवा कबाब तयार करणार आहोत, त्यामुळे एकदम पौष्टिक असे तयार होणार आहे. हे पहा, ह्या प्रकारचे असे छोटे-छोटे सोयाबीन वडी भेटते किंवा ह्यापेक्षा मोठीसुद्धा भेटते. तुम्ही अशी छोटी-छोटीच वापरा, कारण मोठे-मोठे वापरले ना तर ते गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर जास्त मोठे होतात आणि बारीक व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशी छोटी-छोटी सोयाबीन वडी वापरायची आहे. आता हे पहा, या ठिकाणी पाणी देखील मस्त असं उकळलेलं आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये साधारणतः आमटीची जी 1 वाटी असते ना, तर वाटीभर सोयाबीन घालायचे आहेत आणि मस्त असे साधारणतः 1 मिनिटं मध्यम गॅसवरती चांगले असे पाण्यामध्ये ढवळून घ्यायचं आहे. फक्त 1च मिनिटं ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही. लगेचच मग गॅस बंद करायचा आहे. आता पहा, सोयाबीन वडी अगदी छोटी होती, पण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ना मस्त असे फुलतात आणि अर्धवट असे शिजूनच निघतात. हे पहा, या पद्धतीने साधारणतः मध्यम गॅसवरती 1 मिनिटं मस्त असे मी ही सोयाबीन वडी गरम पाण्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. परफेक्ट मस्त अशीच आपली सोयाबीन वडी फुगलेली आहे. हे पहा, आता काय करायचं आहे, एक चाळण घ्यायची आहे किंवा गाळण घ्यायची आहे. या गाळणीमध्ये ही सर्व सोयाबीन जी वडी आहे ना, ते काढून घ्यायचे आहेत आणि ह्यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आधी पहा सोयाबीन एकदम छोटे-छोटे होते दिसायला, पण आता पहा ना शिजल्यामुळे मस्त असे टपोरे आणि टम्म फुगलेले आहेत. आता असं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे, थोडंफार थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर लगेचच हे जे सोयाबीन आहे ना, ते 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण काय होतं, ह्या सोयाबीनला ना थोडासा उग्र वास असतो. तो वास पूर्णपणे जाईपर्यंत साधारणतः 2-3 वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामधलं ना जेवढं शक्य होईल तेवढं पाणी हाताच्या मदतीने निथळून घ्यायचं आहे, पिळून काढायचं आहे. पूर्णपणे आपल्याला हे सोयाबीन जे आहे ना, ते ड्राय करून घ्यायचे आहेत. कारण आपण गरम पाण्यामध्ये वाफवले आहे, त्यामुळे भरपूर पाणी हे सोयाबीन शोषून घेतात. हे पहा, अशा प्रकारे 2-3 पाण्याने सोयाबीन धुवून घेतले आणि त्यामधलं सर्व पाणी अशा प्रकारे मी निथळून घेतलेलं आहे. सर्व पाणी ह्यामधलं पिळून काढलेलं आहे. ह्यामध्ये अजिबात जरासुद्धा पाण्याचा अंश नाही. हे पहा, अशा प्रकारे सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता टिक्की किंवा कबाब तयार करण्यासाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते पण पाहून घेऊयात. आता आमटीची एक छोटी वाटी असते ना, त्याच वाटीने मोजून 1 वाटी हरभरे जे असतात ते रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि सकाळी उठल्यानंतर ना कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हे मस्त असे वाफवून घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारचे 1 वाटी हरभरे मी मस्त असे शिजवून घेतलेले आहेत. त्याच वाटीने मोजून पाव वाटी मूगसुद्धा हरभऱ्यांसोबत एका साईडला भिजत घातले होते. मूग पहा, ते सुद्धा छान असे भिजले गेले आहेत आणि थोडेसे असे मी मूगसुद्धा वाफवून घेतलेले आहेत. दोन्ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहेत, कच्चं वापरायचं नाही, नाहीतर कसं पोट वगैरे बिघडू शकतं. त्यामुळे आपल्याला हरभरे आणि मूग जे आहेत हिरवे, ते दोन्ही छान असे वाफवून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपण सुरुवातीला 1 वाटी सोयाबीन जे वाफवून घेतले होते पाण्यामध्ये, ते सुद्धा पूर्णपणे निथळून घेतलेले आहेत. एक अर्ध बीट घेतलेलं आहे, 1 गाजर आहे, ते सुद्धा साल काढून घेतलेले आहे आणि 2 उकडलेले बटाटे लागणार आहेत. हे पहा, आता मी या ठिकाणी हरभरे आणि मूग वापरलेले आहेत. तुम्ही ना हरभरे आणि मुगाच्या ऐवजी आपले जे काबुली चणे असतात ते वापरू शकता, राजमा वापरू शकतात. इतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेरिएशन हे कबाब तयार करण्यासाठी करू शकता.
आता आपण जे सुरुवातीला वाफवलेले हरभरे आणि हिरवे मूग होते ना, ते अशा प्रकारच्या चॉपरमध्ये ॲड करत आहे आणि मस्त असं बारीक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारचं चॉपर नसेल ना बारीक करण्यासाठी, तर सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सर बंद चालू करून बारीक करून घ्यायचं. एकदमच बारीक पेस्ट तयार करायची नाही, थोडंसं रवाळ आबडधोबड ठेवायचं. म्हणजे काय होतं, थोडंसं ओबडधोबड ठेवलं ना, तर खाताना मस्त असं लागतं चवीला टिक्की. त्यामुळे थोडंसं ओबडधोबड ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही. लक्षात ठेवा, मिक्सरमध्ये जरी बारीक करत असाल तरी मिक्सर बंद चालूनच करायचं आहे आणि अजिबात बारीक करताना पाणी वगैरे घालायचं नाही. ही फार महत्त्वाची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. हे पहा, अशा प्रकारे चॉपरमध्ये मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे. जास्त देखील पेस्ट केलेली नाही, थोडंसं असं रवाळ ठेवलेलं आहे, दाणेदार ठेवलेलं आहे. परफेक्ट. मूग आणि हरभरे मस्त असे बारीक झालेले आहेत. एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता काय करायचं, आपण जे सुरुवातीला सोयाबीन जे वाफवून घेतले होते ना, ते सर्व सोयाबीन मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे मोठ्या. तुम्ही अशा प्रकारचे चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात, पण मी घातले होते आधी चॉपरमध्ये बारीक करण्यासाठी, पण इतके बारीक व्यवस्थित झालं नाही ना, म्हणून मोठं मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सर्व सोयाबीन घालून घेतले. त्यामध्येच आपल्याला काय घालायचं आहे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आहेत ना, त्या घालायच्या. थोडंसं अद्रक कापून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. एक मोठा चमचा जिरं घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घालायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूणसुद्धा जास्त घालायचं असेल तर घालू शकता. हे पहा, अशा प्रकारे मी सोयाबीनसोबत हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं घातलेलं आहे. पाणी वगैरे घालायचं नाही. झाकण लावून मस्त असं हे सोयाबीन मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, अशा प्रकारे सोयाबीन आणि इतर साहित्यसुद्धा छान असं बारीक झालेलं आहे. परफेक्ट. जास्त देखील जाड ठेवलेलं नाही, थोडंसं असं बारीकच करून घेतलेलं आहे. बारीक करताना पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाही. छान असं बारीक होतं, कारण थोडा तरी आपल्या ह्या सोयाबीनमध्ये किती नाही म्हटलं तरी पाण्याचा अंश असतो. आता हे बारीक करून घेतलेले जे सोयाबीन आहे ना, ते सुरुवातीला जे आपण हरभरे आणि मूग बारीक करून घेतले होते ना, त्याच मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. परफेक्ट. आता आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. हे उकडलेले बटाटेसुद्धा हातानेच असे थोडेसे असे चुरून घालायचे आहेत. बारीक किसणीने किसूनसुद्धा घालू शकता, पण टिक्की आहे, एवढं बारीक करायची गरज नसते, त्यामुळे हातानेच मी कुस्करून घालत आहे. हे पहा, या पद्धतीने. एवढ्या साहित्यासाठी 2 उकडलेले बटाटे पुरेसे होतात. जर तुम्हाला बटाटा कमी घालायचा असेल ना, तर 1 बटाटा आणि थोडंसं पनीरसुद्धा ह्यामध्ये किसून घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना इतर हे कबाब तयार करण्यासाठी व्हेरिएशन करू शकता. जेवढं तुम्ही प्रोटीन यामध्ये घालणार ना, तेवढे तुमचे कबाब जे आहे ते पौष्टिक होणार आहे. 1 बटाटा आणि थोडंसं पनीर घाला. सध्या माझ्याकडे पनीर नव्हतं म्हणून मी पनीर घातलेलं नाही, म्हणून मी दोन्ही बटाटे वापरले. म्हणजे कसं, थोडासा बटाटा घातला ना की कबाब तयार करायला छान असं बाइंडिंगसुद्धा येतं आणि मस्त असे कबाब तयार होतात. त्यासोबतच ना चवीला देखील अगदी छान लागतात. आता आणखी पौष्टिक तयार करण्यासाठी मी 1 गाजर घेतलेलं आहे. गाजरची वरची सालं काढून घेतली आणि अशा प्रकारच्या किसणीने हे गाजर मस्त असं किसून घेत आहे. तुम्ही असं मिक्सरमध्येच बारीक केलं ना थोडंफार, किंवा चॉपरमध्ये बारीक केलं ना तरीसुद्धा चालू शकतं. पण किसणीने मी किसून घेत आहे, म्हणजे कसं फ्लेवर देखील छान येईल आणि खातानासुद्धा मस्त असं लागतं. थोडंसं गाजर लागेल ना खाताना, मग अजूनच टिक्की खायला मजा येईल. हे पहा, अशा प्रकारे गाजर जे आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे. त्यासोबतच अर्धं बीट आहे ना, त्याचीसुद्धा सालं काढून घेतली आणि बीटसुद्धा असंच किसणीने बारीक करून घेत आहे. तुम्ही यामध्ये ना, तुम्हाला आवडत असेल ना, तर 1 मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटोसुद्धा बारीक कापून घालू शकता. पण मी कांदा घातलेला नाही, फक्त गाजर आणि बीटच सध्या घालत आहे. हे पहा, अशा प्रकारे गाजर आणि बीटसुद्धा मस्त असं मी किसून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. सुरुवातीला पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपण ना सध्या 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्याच होत्या, त्यामुळे जास्त तिखट घालायचं नाही, कारण कबाब ना जास्त तिखट चांगले लागत नाही. जास्त तिखट कबाब कधीच बनवायचे नाही. थोडे कमी तिखट असले ना की चवीला छान लागतं, कारण आपण कबाबसोबत खाण्यासाठी चटणी पुढे बनवणारच आहोत. आता भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. आता कबाब म्हटले की त्याला थोडंसं बाइंडिंग हवं ना, त्यासाठी मी या ठिकाणी आपली जी छोटी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने पाव वाटी बेसन पीठ घालणार आहे आणि पाव वाटी किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त बारीक रवा घालणार आहे. बारीक रवा घातला ना, त्यामुळे कबाब जे आहेत ना ते मस्त असे बाहेरून कुरकुरीत होतात, आतून मस्त असे मऊ लुसलुशीत होतात आणि बाइंडिंग देखील छान येतं. आणि थोडंसं बेसन पीठ घातलं की कबाब ना चवीला छान लागतात. आता जर तुमच्याकडे
बारीक रवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, किंवा जर बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घालू शकता, किंवा बेसन पीठ जर तुम्हाला घालायचं नसेल ना तर नाचणीचं पीठ वापरू शकता, ज्वारीचं पीठ वापरू शकता, किंवा मल्टीग्रेन आटा असला ना तर तो सुद्धा वापरू शकता. भरपूर सारे ऑप्शन मी या ठिकाणी दिलेले आहे. जसं हवं तसं तुम्ही हे कबाब प्रोटीनयुक्त आणि मस्त असे पौष्टिक तयार करू शकता. आज आपण या ठिकाणी फक्त पाववाटी बेसन पीठ आणि पाववाटीला थोडंसं जास्त रवा वापरून तयार करत आहोत. ह्यामध्ये आज इतर प्रकारचे कोणतेही पीठ मी घालत नाही आहे. जर तुम्हाला पूर्णपणे नाचणीचं पीठ घालायचं असेल तर नाचणीचं पीठसुद्धा घालू शकता. छान लागतात, मस्त असे प्रोटीननी भरपूर असे कबाब तयार होते नाचणीचे पीठ घातल्यावरती. हे पहा, अशा प्रकारे बेसन पीठ आणि रवा घातल्यानंतर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता ह्यामध्ये ना वरतून पाणी किंवा तेल अजिबात घालायचं नाही. ह्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर आहे. त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे कबाबासाठी लागणारं जे पीठ आहे ना, म्हणजे जे बॅटर आहे ना, ते तयार होणार आहे. अजिबात वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. मस्त असं ह्याचा गोळा तयार होतो. आता हे पहा, व्हिडिओवरूनच समजलं असेल की अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे कबाब तयार करण्यासाठी. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अगदी परफेक्ट. बीड घातलेला आहे त्यामुळे पाहणा रंग अगदी सुरेख आलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर घाला त्यामुळे अजूनच छान असे कबाब चवीला तयार होतील. हे पहा, मस्त असा गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हाला जर वाटलं की 5 मिनटं ठेवूया साईडला, बाकीचं काम आवरून घेऊया, तोपर्यंत 5-10 मिनटं ठेवू शकता, पण जास्त वेळ ठेवू नका. हे पहा, आता अशा प्रकारे 5 मिनटं मी साईडला ठेवलेलं होतं, जेणेकरून आपण जो रवा घातला आहे ना तो सुद्धा मस्त असं भिजेल आणि त्यामुळे कबाब आणखीनच छान तयार होतील. आता थोडंसं सुरुवातीला हाताला तेल, बटर, तूप काही तुम्ही लावू शकता आणि मस्त असं हे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कबाब तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. काही लोकांकडे ना असे मस्तपैकी साचेसुद्धा असतात कबाब तयार करायचे. ते साच्यामध्ये घालून सुद्धा तुम्ही कबाब तयार करू शकता. स्टार आकाराचे, आपलं हर्ट्सचा आकार असतो त्या आकाराचे छान छान कबाब वेगवेगळे तयार करून घेऊ शकता. आज मी अगदी सोबल पद्धतीने, सुरेख पद्धतीने हातानेच मस्त असे गोलाकार आणि चपट्या आकार देऊन कबाब तयार करत आहेत. हे पहा, या पद्धतीने जास्त मोठे नाही, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मध्यम आकाराचे आणि मध्यम जाडीचे हे कबाब तयार करायचे. कबाब ना जास्त पातळसुद्धा नसतात. हे पहा, अशा प्रकारे. चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला आणखी 1-2 कबाब तयार करून दाखवते. खूप सोपे आहेत. विशेष म्हणजे ना अगदी प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त हे कबाब आहेत. खूप चवीला चविष्ट लागतात. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ना 1-2 वर्षाच्या पुढचे, त्यांनासुद्धा तुम्ही हे कबाब देऊ शकता. अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके कबाब चविष्ट तयार झालेले आहेत. त्यासोबत ना अजिबात कडक नाही, अजिबात मऊ नाही, मध्यम आकाराचे आणि मस्त असे सर्वांनाच आवडतील इतके छान असे हे कबाब तयार झालेले आहेत. माझी आवर्जून सर्वांना विनंती आहे, एकदा तरी तुम्ही हे कबाब नक्की करून पहा. खरंच माझी 100% खात्री आहे. तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा तरी मुलांना डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी जर हलकं फुलकं खायचं असेल ना तर हे कबाब नक्की ट्राय कराल. हे पहा, अशा प्रकारे मस्त असे मी 5-6 कबाब तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व कबाब तयार करून घेते आणि लगेचच एका साईडला शॅलो फ्राय तयार करायला सुरुवात करते. आपल्याला डीप फ्राय वगैरे अजिबात करायचं नाही, थोडंच तेल लागणार आहे, त्यामुळे त्याचीसुद्धा तुम्हाला काळजी नको. कबाब फ्राय करायला घेण्यापूर्वी आपण दह्याची एकदम मस्त अशी चटपटीत थंडगार चटणी तयार करून घेऊया. त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मुठभर धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 अद्रकचे तुकडे घालायचे आहेत. त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी ना मुठभर किंवा थोडेसे मुठभरपेक्षा कमी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाण्याची सालं वगैरे काढायची नाही, असेच मस्त असे खरपूस भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. त्यासोबतच कढीपत्ता घेतलेला आहे, 15-20 कढीपत्त्यांची पानं ती घालायची आहे. 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेले आहे, तुकडे करून घेतलेले आहे ते घालत आहे. 1 चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे. दही जास्त पण आंबट घालायचं नाही, मध्यम आंबट असलेलं दही वापरायचं आहे. जास्त आंबट झालेलं दही वापरू नका, लक्षात ठेवा. थोडंसं ताजं दही असेल नंतर अजून छान अशी ही चटणी तयार होते. आता झाकण लावून मस्त अशी आपण चटणी बारीक करून घेऊयात. लागेल तर तुम्ही या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून आवडीनुसार थिकनेस असलेली चटणी तयार करून घेऊ शकता. हे पहा, या ठिकाणी झटपट अशी दह्याची हिरवीगार थंडगार चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही चटणी ना कबाबसोबत एकदम अप्रतिम लागते. एकदा ही चटणी नक्की ट्राय करून पहा. एकदम घरातले सर्वजण या चटणीचे फॅन होतील इतकी ही चटणी चवदार तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. जास्त घट्ट नाही बनवायची. कबाबसोबत खाण्यासाठी थोडीशी पातळ चटणी बनवायची आहे. मस्त अशी आपली या ठिकाणी चटणी देखील तयार आहे.
आता आपले कबाब देखील तयार झालेले आहेत, रेडी आहे तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. आता एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. पॅनवरती थोडंसं आपल्याला 2-3 चमचे तेल घालायचं आहे. कबाब शॅलो फ्राय करायचे आहे. शॅलो फ्राय करायचे म्हटले तरीसुद्धा 2-3 चमचे तेल लागणारच आहे, हे लक्षात असू द्या. थोडंसं तेल गरम झालं की लगेचच थोडेसे आपल्याला ना पांढरे तीळ आहे ना ते घालायचे आहेत. पांढऱ्या तिळावरती हे कबाब फ्राय करायचे आहेत. त्यामुळे ना चवीला देखील छान लागतात आणि दिसायला देखील खूपच सुरेख दिसतात. असे थोडेसे तीळ तडतडायला लागले ना की लगेचच आपल्याला ह्या ठिकाणी जेवढे मावतील ना तेवढे एकाच वेळी हे जे कबाब आहे ना ते फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने जेवढे मावतील तेवढे मी कबाब ह्या पॅनवरती घातलेले आहेत. आता गॅसची फ्लेम ना मध्यम ठेवायची आहे. मध्यम ते मंद ठेवून मस्त असे कबाब जे आहेत ना ते फ्राय करून घ्यायचे. लक्षात ठेवा, मोठ्या गॅसवरती कधीही कबाब फ्राय करायचे नाही. सुरुवातीला थोडीशी मध्यम ठेवायची, थोडेसे झाल्यासारखे वाटले की कमी आचेवरती नंतर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कसे मस्त असे आतपर्यंत फ्राय होतात. कबाब व्यवस्थित बनवणे, सर्व बॅटर छान बनवलं, पण तुम्ही जर फ्राय करताना घाई केली ना तर आतमधून ते तसेच कच्चे राहतात, त्यामुळे एवढे चवदार लागत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, कबाब फ्राय करताना गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे आणि अंदाज घेत घेत मस्त असे खरपूस आणि मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत हे कबाब फ्राय करून घ्यायचे आहेत. चला तर आता आपण हे कबाब फ्राय होऊसपर्यंत वाट पाहूया. झाकण वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, असेच फ्राय होऊन द्यायचे आहेत. साधारणतः एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. मध्यम ते मंद आचेवरती कबाब एका बाजूने मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. अगदी अशा सोनेरी रंगावरती तुम्हाला दुसऱ्या बाजूने देखील कबाब भाजून घ्यायचे आहेत. आता हे पहा, अशा पद्धतीने सर्व कबाबची बाजू आपण बदली करून घेतलेली आहे. चला तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हे कबाब जे आहेत ना ते फ्राय करून घेऊयात. कबाब पहा अजिबात पॅनला कुठेही चिटकलेले वगैरे नाही, त्यामुळे शक्यतो ना नॉनस्टिकचा पॅन वापरायचं हे कबाब तयार करताना, त्यामुळे ना आणखी मस्त असे हे फ्राय होतात. आणि ना मेन म्हणजे तेल अजिबात जास्तीचं लागत नाही. फक्त एक साधारणतः 2च चमचे मी तेल घातलेलं असेल. ह्या 2-3 चमचा तेलामध्ये मस्त असे हे कबाब फ्राय होऊन तयार झालेले आहेत. चला तर ह्याच पद्धतीने साधारणतः 2-3 मिनटं लागतील दुसऱ्या बाजूने देखील हे फ्राय होण्यासाठी. अशा पद्धतीने मस्त असे दोन्ही बाजूनी कबाब आपण फ्राय करून घेतलेले आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेले आहे. मस्त असे झटपट असे आपले हे भरपूर प्रोटीनयुक्त आणि कॅल्शियमयुक्त पौष्टिक असे कबाब तयार आहे. आता हे तयार झालेले कबाब जे आहेत ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पाहिलंत ना बनवायला किती सोपे आहेत. खरंच खूप छान लागतं. एकदा तरी सर्वांनी असे कबाब जरूर करून पाहायला हवेत. आता सध्या मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा नवीन जोशाने शाळेला सुरुवात झालेली आहे. तर मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे कबाब त्यांना नक्की बनवून द्या. मधली सुट्टी होते, काही हलकं फुलकं खाण्याची सुद्धा सुट्टी होती, त्यावेळेसुद्धा तुम्ही त्यांना हे कबाब बनवून देऊ शकता. किंवा संध्याकाळी मुलं शाळेतून आल्यानंतर भूक करतात, तर अशा वेळेसुद्धा तुम्ही त्यांना भूक लागल्यानंतर हे कबाब तयार करून देऊ शकता. आवडीने खातील आणि भरपूर सारं पदार्थ मी ह्यामध्ये घातलेले आहेत, एकदम हेल्दी असे, त्यामुळे ना एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे हे कबाब तयार झालेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व कबाब मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ह्याच पद्धतीने उरलेले सर्व कबाब फ्राय करून घेते. अशा पद्धतीने मी काही कबाब फ्राय करून घेतलेले आहेत. मस्त असे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. पहा ना किती मस्त असे दिसायला सुरेख दिसत आहे. चवीला तर एक नंबर तयार झालेले आहेत. दह्याची थंडकर चटणी आवर्जून करून पहा कबाबसोबत खायला, खरंच खूप अप्रतिम लागतात. तुम्हाला आता मी एक कबाब तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदम मस्त असे कबाब तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.